पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 1 आणि 2 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले, तसेच तुम्हीही तेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा. कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा शिष्य पेत्र ह्याने आपल्या पत्रामध्ये सांगितलं आहे की ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे आपण ईश्वर विश्वास ठेवतो ते आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं मानवजातीच्या तारणासाठी, आणि आपल्या पापांची सर्व शिक्षा प्रभू येशूने स्वतःच्या देहावर घेतली असं बायबल आपल्याला सांगतं. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशूने संपूर्ण मानवजातीची सर्व शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली. जेव्हा आपण येशूचं बलिदान आठवण करतो तेव्हा आपल्याला आपण पाहतो की प्रभूच्या शरीरावर चाबकाचे फटके मारण्यात आले, त्याच्या डोक्यात विषारी काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातामध्ये पायामध्ये टोकदार खिळे टोकण्यात आले, त्याचा अपमान करण्यात आला, त्याची निंदा करण्यात आली. अशा प्रकारचं प्रभूने दुःख देहामध्ये सोसलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण पेत्राला या पलीकडे अजून काही सांगायचं आहे. प्रभू येशूने फक्त एवढंच दुःख सोसलेलं नाही आहे, तर या पलीकडे देखील प्रभूने दुःख देहामध्ये दुःख सोसलेलं आहे. म्हणून पेत्र म्हणतो, तसेच तुम्हीही तेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा. म्हणजे तुमच्या मनाची, तुमच्या विचारांची देखील अशी तयारी असली पाहिजे की आपण देखील देहामध्ये दुःख सोसलं पाहिजे, देहामध्ये दुःख सोसलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि पुढे पेत्र सांगतो की ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. म्हणजे जो माणूस शरीरामध्ये दुःख सोसत आहे तो माणूस पापापासून निवृत्त झाला आहे. हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला एक इब्री लोकास पत्रामधील वचन दाखवतो. तुमच्याकडे बायबल असेल तर उघडा. इब्री लोकास पत्रामध्ये अध्याय 5 मध्ये वचन 7 आणि 7 ते 9 मी वाचतो, बघा त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारणकर्ता झाला. हालेलुया, हालेलुया. जसं तुम्ही येशूला क्रूसावर पाहता, येशूने जे दुःख सहन केलेलं आहे आपल्यासाठी, आणि जेव्हा तुम्ही पाहता की येशूने शरीरावर वेदना सहन केल्या, जखमा सहन केल्या आहेत, तर फक्त प्रभूने तेवढंच केलं नाही, तर प्रभूने आपल्या जीवनामध्ये, म्हणजे त्याच्या जेव्हा तो येशू पृथ्वीवर होता त्यांनी 33.5 वर्ष पृथ्वीवर जीवन जगला, त्या काळात देखील बायबल असं सांगतं की तो देवाचा पुत्र असून आक्रोश करून रडून देवाकडे प्रार्थना करायचा, आक्रोश करून रडून देवाकडे विनवणी करायचा, आणि त्याच्या सद्भक्तीमुळे देवाने त्याची प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या पत्रातून पेत्राला असं सांगायचं आहे की जरी आपण येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आपल्याला देखील आपल्या देहाला मारून देवाच्या समोर बसता यायला पाहिजे. आपल्याला देखील आपल्या शरीराच्या वासनांना दूर करून देवाच्या समोर बसणं गरजेचं आहे. तुम्ही कधी विचार केला आहात का की येशू दिवस आणि रात्र प्रभू देवपित्याशी बोलत राहायचं. बायबल सांगतं की येशू रात्री जाऊन डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचा, येशू दिवसा लवकर उठून जाऊन प्रार्थना करायचा. त्याचं कारण काय आहे? तो त्याच्या देहामध्ये दुःख सहन करत होता आणि त्याद्वारेच देव त्याला पापापासून दूर ठेवत होता.
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येक जण हा जन्मापासूनच पापी आहे. आपण सर्वजण पापीच आहोत. येशू हा पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म पावला म्हणून तो देवाचा पुत्र आहे. पण तो देवाचा पुत्र असून देखील देवाच्या आज्ञेत राहण्यासाठी वचन असं सांगतं की तो आक्रोश करून रडून रोज देवासमोर प्रार्थना करायचा. कशासाठी? अशासाठी की तो पापापासून दूर राहावा. म्हणून पेत्र देखील आपल्याला सांगत आहे की ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला, यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. जेव्हा आपण येशूला ओळखत नव्हतो तोपर्यंत तुमचं जीवन असं असेल की तुम्ही खूप दारुडे असाल, तुम्ही खूप दारू पियत असाल, तुम्हाला तंबाखूचं व्यसन असेल, तुम्ही एक दुसऱ्याला भांडणं करत असाल, मारत असाल, एखाद्याच्या विरुद्ध चुगली करत असाल, दोष काढत असाल, किंवा तुम्हाला वाईट गोष्टी पाहण्यामध्ये खूप आनंद वाटायचा, घाणेरडे पिक्चर पाहण्यामध्ये खूप आनंद वाटायचा. पण पेत्र आता सांगत आहे ते तुमचं पूर्वीचं जीवन होतं, ते आता पुरे आहे. पण आता जेव्हा तुम्ही येशूकडे आलेला आहात त्यानंतर तुमची मनोवृत्ती अशी असली पाहिजे की तुम्ही ज्याप्रमाणे येशूने दुःख शरीरामध्ये सोसलं त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या शरीरामध्ये दुःख सोसून तुम्ही पापापासून दूर राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे जेव्हा तुम्ही प्रभू येशूला ओळखत नव्हतात तेव्हा तुमचं जीवन घाणेरडं होतं. तुम्ही व्यभिचारामध्ये असाल, तुम्ही पापामध्ये अडकलेले असाल, तुम्ही चोऱ्या करत असाल, खोटं बोलत असाल, लबाडीने वागत असाल, तुमच्या देहाच्या वासनेप्रमाणे तुम्ही वागत असाल. म्हणजे तुम्हाला डोळ्याने एखादी गोष्ट पाहावीशी वाटते आणि तुम्ही ती सहजपणे पाहत होतात. जे देवाच्या दृष्टीने वाईट आहे ते तुम्हाला पाहण्यामध्ये तेव्हा आनंद वाटत होता. किंवा एखादी गोष्ट चुकीची आहे, म्हणजे अनेक लोकांना शिव्या देण्याची आदत असते किंवा दुसरा घाणेरडे काही मस्करीचे शब्द बोलत आहे आणि ते ऐकत असतात. म्हणजेच काय? तुम्ही तुमच्या देहाच्या वासना पूर्ण करत होतात. हालेलुया, हालेलुया. टी व्हीवरती वाईट पाहणे किंवा सिरियल पाहणे किंवा इतर काही जे देवापासून नाही आहे, जे तुमच्या शरीराच्या वासनेप्रमाणे तुम्ही वागत होतात, तर पेत्र आता सांगत आहे की तुम्ही पापापासून दूर राहावे म्हणून तुमच्या शरीराने दुःख सहन केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उदाहरणासाठी सांगतो, समजा तुम्ही रोज सकाळी लवकर उठता, देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करता, देवाला वेळ देता, जवळजवळ अर्धा तास, पाऊण तास देवाची स्तुती करता, प्रार्थना करता, आणि हे रोज तुमच्या जीवनाचं क्रम आहे. म्हणजे रोज सकाळी तुम्ही प्रार्थना करता, बायबल वाचता, प्रार्थना करता, परत कामाला जाता, तुमची कामं करून आल्यावर परत रात्री घरी बसता, देवाकडे प्रार्थना करता. तुम्ही कामावरती खूप थकून आलेला आहात, तुमच्या शरीरामध्ये ताकद देखील नाही आहे, तुमचं शरीर तुम्हाला सांगतं अरे झोप, खूप थकलेला आहेस, आणि तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकत नाही. तुम्ही म्हणता की नाही, मी देवाची प्रार्थना करणार कारण तो माझ्यावर प्रेम करतो, त्याचे अनंत उपकार माझ्या जीवनात आहेत. म्हणजेच तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमच्या देहाला दुःख देत आहात, म्हणजे तुम्ही दुःख सहन करत आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही दुःख सोसता, तुमचं शरीर कुदळता, मारता, जसं पौल म्हणतो की मी माझ्या शरीराला मारतो, कुटतो आणि स्वतःच्या अधीन करतो, अशासाठी की मी दुसऱ्यांना सुवार्ता सांगता सांगता स्वतः पसंतीस न पडल्यासारखे न व्हावे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाला ठाऊक आहे की येशूने क्रूसावर वेदना सहन केल्या. फक्त एवढंच नाही तर वचन असं सांगतं इब्री लोकासपत्रामध्ये की तो आज्ञाधारकपणा शिकण्यासाठी देखील रडून आक्रोश करून देवाकडे विनवणी करायचा. आता तुमच्यापैकी अनेक भाऊ बहीण विचार करतील, रडणं गरजेचं आहे का किंवा आक्रोश करणं गरजेचं आहे का? होय, गरजेचं आहे. जर आपल्या प्रभूने पृथ्वीवर जीवन जगत असताना तो जर अशा प्रकारे जीवन जगत असेल तर तुम्हाला आणि मला पापापासून दूर राहण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्यासाठी तुम्हाला तुमची झोप बाजूला ठेवावं लागेल, तुमचं खाणं पिणं बदलावं लागेल, तुमचं बोलणं, उठणं, चालणं, फिरणं सर्व काही बदलावं लागेल. जर तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकलात, तुमचं शरीर सांगत असेल झोप आणि तुम्ही झोपत असाल,
तर तुम्ही पापाला तुमच्या शरीरामध्ये निमंत्रण देत आहात. अनेक लोक आजारी असतात, अनेक लोक त्यांच्या जीवनामध्ये संकट असतात, त्यांच्या जीवनामध्ये दुःख असतात. ते जरी प्रार्थनेला येतात, प्रार्थनेमध्ये भाग घेतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात की आमच्या जीवनामधले समस्या जात नाहीत. का माहिती आहे? कारण अनेक लोक देवाच्या समोर कधी बसतच नाही. म्हणजे गुडघे टेकून देवासमोर बसणं म्हणजे खूप मोठी कसरत वाटते. आपण कधी कधी 5 मिनटं पण गुडघे टेकू नाही शकत. असे मी अनेक लोकांना पाहिलं आहे की ज्यांना 5 मिनटं पण देवासमोर गुडघे टेकता येत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्राला असं सांगायचं आहे, जर तुम्ही तुमची मनोवृत्ती म्हणजे तुम्ही तुमचं मनाची अशी विचार ठेवलात की ज्याप्रमाणे येशूने देहामध्ये दुःख सहन केलं आहे, त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या देहाला दुःख सहन करीन आणि देवासाठी जगीन. म्हणून वचनात लिहिलंय, माणसांच्या वासनाप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे तुमचं उरलेलं आयुष्य तुम्ही घालवलं पाहिजे. म्हणजे येशूला ओळखण्यापूर्वी तुम्ही तुमचं जीवन स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत होतात, पण आता येशूकडे आल्यानंतर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला पाहिजे. तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. म्हणून वचनात लिहिलंय, मनोरूपी शस्त्र धारण करा. शस्त्र म्हणजे हतियार, शस्त्र म्हणजे ज्याच्याने तुम्ही तुमच्या शत्रूशी लढू शकता, त्याला तुम्ही त्याच्याबरोबर युद्ध करू शकता. तर शस्त्र काय आहे? आपलं शरीरच एक देवाचं फार मोठं शस्त्र आहे. पण जेव्हा आपण या शरीराचा उपयोग चुकीच्या कामासाठी करतो, तेव्हा हे शरीर दुर्बळ होतं, आत्मा पण दुर्बळ होतो आणि आपला आत्मा सैतानाच्या हातामध्ये जातो. पण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला देवाच्या कामासाठी वापरायला सुरुवात करता, माणसांच्या वासनेप्रमाणे नाही तर देवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा वापरायला सुरुवात करता, तेव्हा तुमचं हे शरीर फार मोठं शस्त्र म्हणून तयार होतं. तुमचं शरीर म्हणजे फार मोठं हतियार बनतं, ज्याचा वापर करून तुम्ही सैतानाला तुमच्या जीवनातून हकलून लावू शकता. जे भाऊ बहीण नियमितपणे देवाच्या समोर बसून प्रार्थना करतात, गुडघे टेकतात, त्याचं वचन वाचतात आणि देवाला सांगतात की प्रभू तू मला शिकव, तू मला मार्गदर्शन कर, मी तुझ्या वचनाप्रमाणे चालीन, अशा लोकांचा देव खूप मोठा वापर करतो. पवित्र आत्मा त्यांचा पूर्णपणे ताबा घेतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जीवन जगायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. अनेक वेळेला जेव्हा अशुद्ध आत्मे तुमच्या समोर येतील, त्यांचा सामना तुमच्याबरोबर होईल. पण तुम्ही जर देवाच्या उपस्थितीमध्ये बसत असाल, तुम्ही तुमचे डोळे प्रभूकडे लावलेले असाल, तर तुमच्या डोळ्याकडे पाहून सैतान देखील तुमच्यासमोर उभे राहणार नाहीत, अशुद्ध आत्मे देखील तुमच्यासमोर उभे राहणार नाहीत. तुम्ही जर तुमचा हात देवासाठी वापरला, त्याची स्तुती करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी, जेव्हा तुम्ही तुमचा हात दुसऱ्यांच्या डोक्यावर ठेवाल किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वापराल, तेव्हा देव या हाताचा वापर करून तो सैतानाला तुमच्या जीवनातून हकलून लावेल किंवा इतरांच्या जीवनातून हकलून लावेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून पेत्र सांगत आहे की तुम्ही तुमच्या देहाला दुःख द्यायला पाहिजे. असं नाही की तुम्ही तुमच्या शरीराला आराम द्या. पेत्र सांगत आहे की तुम्ही देखील येशूने जसं देहामध्ये दुःख सहन केलं, तसं तुम्ही पण तुमच्या देहामध्ये दुःख सोसलं पाहिजे. म्हणजे काय होईल? तुम्ही बोलाल तसं घडेल, तुम्ही वागाल ते पाहून दुसऱ्या लोकांचं हृदय बदलेल. तुम्ही जसं तुमचं जीवन देवाला समर्पित कराल, इतर लोक तुमच्या जीवनाकडे पाहून ते सुद्धा प्रभूकडे वळतील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. पेत्र सांगतो की ख्रिस्ताने देहाने दुःख सोसलं, तसंच तुम्हीही तेच मनोवृत्ती शस्त्र धारण करा. तुमची मनाची अशी तयारी असली पाहिजे की तुमचं शरीर एक शस्त्र बनलं पाहिजे, एक हतियार बनलं पाहिजे, ज्याद्वारे देव तुमचा खूप मोठा वापर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी जे भाऊ बहीण प्रार्थनेला येतात, घरी प्रार्थनासुद्धा करत असतील, पण तुमच्या जीवनामध्ये जर माणसांच्या वासनेप्रमाणे तुम्ही जीवन जगत असाल, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनातून जायला पाहिजेत. आणि त्या जाण्यासाठी तुम्ही देवाकडे कृपा मागा आणि विशेष प्रयत्न करा. कारण अनेक गोष्टी आपण फक्त देवाला बोललो आणि होतील असं नाही, तुम्हाला त्यासाठी घाम गाळावा लागेल.
मेहनत करावी लागेल, देवासमोर बसावं लागेल, त्याची प्रार्थना करायला लागेल. जसं येशूच्या विषयी सांगितलंय की तो देवपुत्र असून पण आक्रोश करून रडून देवाला विनवणी करायचा. तो काय विनवणी करत असेल? देवपित्याला तो नेहमी देवाला सांगत असेल, मला पापापासून वाचव, मला संरक्षण दे. म्हणूनच तर तो पृथ्वीवर निष्पाप असं जीवन जगला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सर्वजण पापी आहोत, पण आपल्याला पण जर पापापासून दूर राहायचं असेल, जसं पेत्र म्हणतो की ज्याने देहाने दुःख सोसलं आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे, म्हणजे पाप त्याच्यापासून दूर झालेला आहे. जर तुम्ही देखील देहाला दुःख द्याल, त्रास द्याल आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागाल तर तुमचं शरीर देखील देव आशीर्वादित करेल, तुमचा आत्मा देखील देव मजबूत करेल आणि तुमचं जीवन पाहून इतरांचं जीवन बदलेल. आणि जेव्हा तुमचं पृथ्वीवरचं जीवन संपेल तेव्हा देव आपल्या स्वर्गात तुमचा प्रवेश करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला हाच सल्ला देईन की आतापर्यंत जरी तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत होतात, पण देवाच्या ह्या वचनाला अनुसरून तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा आणि पहा तुमच्या जीवनामध्ये काय वाईट आहे. तुम्हाला मोबाईल पाहण्याचं व्यसन आहे का? तुम्हाला एखाद्या दारूचं किंवा एखाद्या मादक पदार्थाचं व्यसन आहे का? रडून आक्रोश करून देवाला सांगा की ही वाईट गोष्ट माझ्यातून काढ, म्हणजे देव तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल आणि देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता ही प्रार्थनेची वेळ आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून संपूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. देव तुम्हाला एका क्षणात स्पर्श करून बरा करेल. पूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवा. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा, किंवा त्या भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर तुमचा हात छातीवर ठेवा. पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. देव तुम्हाला स्पर्श करेल. हे स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावाने मी तुझ्याकडे मागत आहे. आज जितके भाऊ बहीण हे वचन ऐकत आहेत आणि ते देखील त्यांच्या मनाची तयारी करत आहेत की आम्ही देखील दुःख सहन करून देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, माणसाच्या इच्छेप्रमाणे नाही किंवा माणसाच्या वासनेप्रमाणे नाही, अशा प्रत्येकावर तुझी दया कर. अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांना सहाय्य कर आणि त्यांच्या जीवनातील जे बंधनं आहेत ते पूर्णपणे तोडून टाक आणि तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात. तुमच्या जीवनातील सर्व सैतानाची बंधनं प्रभू येशूच्या नावामध्ये या क्षणाला तुटून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.